नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम स्तर परीक्षा इयत्ता 10वी विषय इंग्रजीची प्रश्नपत्रिका. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ते वाचू शकता. फर्स्ट टर्म एक्झाम 2024-25 क्लास 10th सब्जेक्ट इंग्लिश. यासाठी वेळ दिला आहे 3 तास आणि मार्क्स आहेत विद्यार्थी मित्रांनो 80. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओला तुम्ही स्टार्टिंग क्लास ते शेवटपर्यंत बघा. तुम्हाला हा जो काही इंग्रजीचा पेपर अगदी अवघड जात असतो ना, फक्त आणि फक्त विद्यार्थी मित्रांनो 20 मिनिटाच्या व्हिडिओ तुम्हाला हा पेपर इतका सोपा जाणार आहे. तुम्हाला एक आणि एक प्रश्न समजून सांगणार आहे. तुम्हाला खूप काही इझी करून देणार आहे हा पेपर. ओके, तुम्हाला हा व्हिडिओ बोर्ड एक्झामसाठी देखील हेल्प करणार आहे. प्रथम सत्रासाठी तर खूपच करणार आहे, परंतु बोर्डच्या एक्झामसाठी देखील खूप प्रिपेअर करणार आहे. तर नक्की व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन 1 ज्यामध्ये तुम्हाला लँग्वेज स्टडी दिलेलं असतं आणि लँग्वेज स्टडीचा प्रश्न विद्यार्थ्यांना सोपं असलं तरी अवघडच असतं. क्वेश्चन 1 ज्यामध्ये डू ॲज डायरेक्टेड असतं. अनेक विद्यार्थ्यांना आतापर्यंत डू ॲज डायरेक्टेड म्हणजे काय हे समजलेलं नसतं. तर विद्यार्थी मित्रांनो, डू ॲज डायरेक्टेड म्हणजे सूचनेनुसार कृती करा. सोपासा प्रश्न असतो डू ॲज डायरेक्टेड. ज्यावेळेला आम्ही 10वीमध्ये होतो तर इंग्रजीच्या शिक्षकांनी आम्हाला प्रश्न विचारला होता की डू ॲज डायरेक्टेड म्हणजे काय. प्रश्नपत्रिकेची सुरुवात करत असताना म्हणजे त्यांनी 2-3 प्रश्नपत्रिका सोडून दिल्या आणि त्यानंतर सहज एका विद्यार्थ्याला विचारलं डू ॲज डायरेक्टेड म्हणजे काय. ओके, तर पूर्णच्या पूर्ण ती जी लाईन होती, तो जो रो होता विद्यार्थी मित्रांनो, तो पूर्ण रो किंवा ती पूर्ण लाईन जी होती ना, पूर्ण विद्यार्थी म्हणजे 50% जे विद्यार्थी होते पूर्ण उभे राहिले होते आणि त्यानंतर कोणीतरी उत्तर सांगितलं होतं डू ॲज डायरेक्टेड म्हणजे सूचनेनुसार कृती करा. तर विद्यार्थी मित्रांनो, डू ॲज डायरेक्टेड म्हणजे सूचनेनुसार कृती करा. जस्ट पार्ट ऑफ दी एक्सपिरियन्स ते तुम्हाला सांगावंसं वाटलं म्हणून सांगितलं. थोडा वेळ झाला आपला. ओके, जाऊया पुढे. कंप्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला योग्य अक्षरांचा वापर करून, योग्य लेटरचा, योग्य अल्फाबेटचा वापर करून तुम्हाला हा जो काही वर्ड आहे तो कंप्लीट करायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला वर्ड आहे करेज. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे यू टाकायचा आहे. यू टाकल्यानंतर हे विधान तुमचं कंप्लीट होऊन जाईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा आहे लिटर. ओके, तर इथे तुम्हाला टी टाकायचं आहे, कंप्लीट होऊन जाईल. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो मदर. ओ टाकायचं आहे, कंप्लीट होऊन जाईल. आणि त्यानंतर आहे स्टोरी. पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या याच्यामध्ये आहे आपल्याला टाकायचं जे फिलअप करायचं आहे ते आहे विद्यार्थी मित्रांनो यू म्हणजे करेज होणार. त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला टी टाकायचं आहे दुसऱ्या वर्डमध्ये. आणि त्यानंतर तिसऱ्या वर्डमध्ये ओ आहे आणि चौथ्या लेटरमध्ये देखील ओच आहे. ओके, हे वर्ड्स हे लेटर्स हे अल्फाबेट जेव्हा तुम्ही पुटअप करणार तुमचं उत्तर मिळून जाणार. त्यानंतर आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये विद्यार्थी मित्रांनो हे शब्द लावायचे आहे. लाईफ, विमर, डीप आणि मॅड. हे शब्दाची काय तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये तुम्हाला पुट करायचे आहे. सर्वप्रथम बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये सर्वप्रथम काय येतो, एल येतो, एच येतो, डी येतो की एम येतो. तशा पद्धतीने तुम्हाला ABCDच्या क्रमानुसार लावायचे आहे. त्यानंतर पुढील जे अवघड जात असतं तुम्हाला ज्यामध्ये सेम असतं. जसं की आता बघा, कॉन्सेप्ट देखील सीपासून सुरू होतं आहे, केस देखील सीपासून सुरू होतं आहे, कट देखील सीपासून सुरू होतं आहे आणि क्लॅट देखील सीपासून सुरू होतं आहे. तर यामध्ये काय करायचं असतं विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम बघा सीच्या नंतर इथे कॉन्सेप्टमध्ये ओ आहे, यानंतर सीच्या नंतर ए आहे, त्यानंतर सीच्या नंतर यू आहे आणि इथे यल आहे. तर बघा केस येणार कारण सीच्या नंतर ए येतो, परंतु या सर्वांमध्ये ए जो आहे तो आधी येतो, त्यामुळे काय होतं केस. ओके, त्यानंतर बघायचं दुसऱ्या लेटरमध्ये कोणता आधी येणार आहे. तशा पद्धतीने तुम्ही अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लावायचं आहे. त्यानंतर पंक्च्युएट द फॉलोइंग. बघा, अनेक विद्यार्थ्यांना पंक्च्युएट द फॉलोइंग येतं नाही. मलाही 10वी-12वीपर्यंत येत नव्हतं आणि हे तुम्हाला एकदम सांगावंसं वाटतं. ज्यांना येत नसेल ना, काय करा, हे जे विधान आहे ना यामध्ये बघा, एकही प्रकारचं पंक्च्युएट म्हणजे कारण काय, योग्य विरामचिन्हांचा वापर करणे. आणि योग्य विरामचिन्ह आता विद्यार्थ्यांना 10वीपर्यंत आपल्याला प्रश्नचिन्ह उत्तरचिन्ह कळतच नव्हतं. तर योग्य विरामचिन्हाचा वापर जर तुम्हाला करता येत नसेल तर फक्त जे काही वाक्य आहे, वाक्य लिहिताना यस जो आहे ना, जसं की बघा पहिलं लेटर स्मॉल आहे इथे, तर तुम्ही जेव्हा वाक्य लिहाल त्या उत्तरपत्रिकेमध्ये तर यस कॅपिटल करा आणि पूर्ण वाक्य तसंच तसं लिहा. ओके, ही टिप लक्षात ठेवा. सर्वप्रथम पहिलं लेटर तुम्ही काय करायचं, कॅपिटल काढायचं, बाकी पूर्ण विधान लिहून टाकायचं, पूर्ण सेंटेन्स लिहून टाकायचं. आणि जर तुम्हाला काही येत नसेल, पंक्च्युएट करायला स्वतःहून येत नसेल तर काय करायचं, पूर्णविराम टाकायचा किंवा कुठेतरी कोमा टाकून द्यायचा. जेणेकरून तुम्ही त्यामध्ये थोडासा जरी चेंज करायला असेल, कोणतं तरी तुम्ही चिन्हांचा, विरामचिन्हांचा वापर केला तर नक्कीच तुम्हाला तिथे मार्क मिळून जातो. जाऊया पुढे, बघूया काय दिलेलं आहे. तर यामध्ये दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपल्याला व्हॉट इज माय फॉल्ट. ओके, व्हॉट इज माय फॉल्ट. तर विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू कॅपिटल करा आणि फॉल्ट पुढे प्रश्नचिन्ह देऊन टाका, उत्तर मिळून जाईल. ओके, त्यानंतर पुढे आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन इन द एक्झाम्पल. रिलेटेड वर्ड, परंतु त्याआधी अजून एक आहे मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स इच. आणि विद्यार्थी मित्रांनो हे जे काही वाक्य दिलेलं आहे तुम्हाला प्रोफाऊंड, यामधनं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कमीत कमी 4 शब्द बनवायचे आहे आणि त्यामध्ये कमीत कमी 3 लेटर यायला हवेत. तर विद्यार्थी मित्रांनो प्रो, यामध्ये पहिला शब्द काय येईल माहिती का, प्रो. प्रो म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये एक अग्रेसर, की त्यामध्ये एक अग्रेसर आहे तो. त्यानंतर फाऊंड हा दुसरा शब्द येऊ शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काय करू शकतो आपण, राऊंड शब्द देखील यामध्ये होऊ शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आउट शब्द नाही, आउट शब्द होऊ नाही शकत.
ओके. त्यानंतर फ्रॉड शब्द होऊ शकेल, यस फ्रॉड शब्द होऊ शकेल. तर असे 4 शब्द तुम्ही तयार करू शकता. त्यानंतर पुढील प्रश्न आहे ज्यामध्ये राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. या एक्झाम्पलमध्ये दिल्यासारखे जे शब्द दिला आहे स्पीक यासाठी रिलेटेड वर्ड दिला आहे स्लोली, स्पीक स्लोली. तर स्लोली विद्यार्थी मित्रांनो काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे की वर्ब आहे. तर विद्यार्थी मित्रांनो स्लोली हे काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे की वर्ब, कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ओके. तर बघा इथे स्लोली आहे, तुम्ही इथे लाऊडली टाकू शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, स्पीक हे स्वतः वर्ब आहे आणि स्लोली हे ॲडजेक्टिव्ह आहे, तर इथे तुम्ही लाऊड टाकू शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, शार्पली सांगू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याला कसं फास्टली सांगू शकता, स्पीक फास्ट. अशा पद्धतीने तुम्ही ते ॲडजेक्टिव्स टाकू शकता. तर कमीत कमी 4 ॲडजेक्टिव्ह टाकायचे एक तुम्हाला टाकून दिलेलं आहे. पुढे जाऊया, ज्यामध्ये तुम्हाला 6मध्ये कंप्लीट द वर्ड चेन ऑफ द नाऊन. आता नाऊनची वर्ड चेन आपल्याला कंप्लीट करायची आहे. जसं की इथे डॉक्टर आहे, तर प्रिव्हियस वर्ड आलेला आहे आर. तर आरपासून विद्यार्थी मित्रांनो नाऊन, तर आरपासून काय करू शकता तुम्ही, आरपासून तुम्ही एखाद्या तुमच्या मित्राचं नाव जर असेल काहीतरी किंवा मैत्रिणीचं नाव असेल, जसं की जे काही असेल विद्यार्थी मित्रांनो, आरवरनं एखाद्या विद्यार्थ्याचं नाव सांगू शकता का तुम्ही. ओके. जसं की रणवीर, आपण रणवीर टाकूयात रणवीर, तर लास्टला पुन्हा आरच येतो आहे रणवीर. ओके. रणवीर करा का रणवीर करा, लास्टला पुन्हा आरच येतो आहे. तर रॅट हे देखील नाऊन आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने नाऊनची वर्ड चेन कंप्लीट करायची आहे. त्यानंतर आहे डू ॲज डायरेक्टेड अटेम्प्ट एनीवन. कोणते एक करायचं आहे ज्यामध्ये आहे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज. ओके. फ्रेजचा वाक्यात उपयोग करून तुम्हाला मिनिंगफुल सेंटेन्स करायचा आहे. टू बी अफ्रेड ऑफ. त्यानंतर ऑर, जर तुम्हाला हे करता येत नसेल तर हे करा, ज्यामध्ये ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. क्लॉज ॲड करायचा आहे. कोणता क्लॉज ॲड करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, इफ यू एक्सरसाइज डेली. ओके. क्लॉज ॲड करायचा आहे एक्सपांड करण्यासाठी. ओके. इफ यू एक्सरसाइज डेली यू विल स्टे हेल्थी. ओके. असं तुम्ही टाकू शकता. त्यानंतर अटेम्प्ट एनीवन कोणते एक करायचं आहे. ॲड अ प्रिपिक्स ऑर सफिक्स. प्रिपिक्स किंवा सफिक्स ॲड करायचा आहे नवीन शब्द बनवण्यासाठी. केअर. ओके. तर केअरचं तुम्ही केअरलेस करू शकता, केअरफुली शकता. मॅनेजचं मॅनेजर करू शकता, मॅनेजमेंट करू शकता. आणि जर तुम्हाला पुढे लावायचं असेल तर तुम्ही अनकेअर किंवा अनमॅनेज किंवा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑरमध्ये तुम्ही जर प्रिपिक्स किंवा सफिक्स प्रत्येक उपसर्ग ॲड करू शकत नसाल, जोडू शकत नसाल, तर तुम्ही या शब्दांचा वाक्यात उपयोग करू शकता. तर केअरचं तुम्ही काय बोलू शकता, टेक केअर ऑफ युअर सेल्फ आणि मॅनेज दिस सिच्युएशन किंवा मॅनेज दिस सिच्युएशन असं तुम्ही करू शकता. किंवा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही असंही करू शकता, आय विल मॅनेज होल क्लास. ओके. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तुमच्या मताने तुम्ही एक विधान बनवू शकता, काही हरकत नाही. ज्यावेळी विद्यार्थी मित्रांनो पुढे ज्यामध्ये म्हटलेलं आहे टेक्स्टियल पॅसेज. टेक्स्टियल पॅसेजमध्ये क्वेश्चन 2 यामध्ये म्हटलेलं आहे रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज. विद्यार्थी मित्रांनो पुढील पॅसेज जो काही आहे तो तुमच्या पाठ्यपुस्तकातीलच दिलेला असतो, ज्यामध्ये तुम्हाला शांतचित्तात तो परिच्छेद वाचायचा असतो. बघा पार्ट 1मध्ये स्क्रीनशॉट घ्या, याचा लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि बघा हा दुसऱ्या पार्टचा स्क्रीनशॉट घ्या. अशा पद्धतीने याचा कम्प्लिटली स्क्रीनशॉट घ्या. जाऊया आपण या परिच्छेदावरती दिलेल्या प्रश्नांवरती. तर बघा प्रश्न काय दिलेला आहे, क्वेश्चन 2 ज्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज. जे की आपण ऑलरेडी वाचले आहे की परिच्छेद शांतपूर्वक काळजीपूर्वक वाचा आणि त्यावरती आधारित प्रश्नांची उत्तर द्या. तर पहिला प्रश्न दिलेला आहे कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स युजिंग प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. म्हणजे त्या पॅसेजमध्ये दिलेल्या योग्य शब्दांचा वापर करून ही जी काही ओळी आहेत, सेंटेन्सेस आहेत, ते तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. स्वामी इज अ डॉट इयर्स ओल्ड. तर आय थिंक स्वामी अँड फ्रेंड्स या तुमच्या जो काही धडा आहे त्यामधून त्यामधील हा पॅसेज आहे आणि त्यावरती काही प्रश्न आहेत. त्यानंतर दुसऱ्या विद्यार्थी मित्रांनो डॉट फील्स लाईक स्वामी अँड गेट्स व्हेरी अटॅच्ड विथ द कॅरेक्टर. त्यानंतर तिसरा आहे स्वामी हेड्स डॉट. ओके. त्यानंतर चौथा आहे स्वामी इज अ डॉट लिटल काइंड. ओके. किड. तर जो काही योग्य पर्याय आहे सर्वप्रथम परिच्छेद वाचा आणि त्यानंतर उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतील. आणि ज्याही विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका हवी असेल त्यांनी लवकरात लवकर ह्या व्हिडिओवरती 500 लाईक कंप्लीट करा. 500 लाईक कंप्लीट झाल्यानंतर तुमच्यासाठी उत्तरपत्रिका लवकरच घेऊन येईल, परंतु त्यासाठी आधी तुम्हाला 500 लाईक कंप्लीट करणं कंपल्सरी असेल. त्यानंतर A2I मध्ये मित्रांनो कंप्लीट द फॉलोइंग वेब कंप्लीट करायची आहे. स्वामी वॉन्ट्स टू डू. तर स्वामीला कोणत्या गोष्टी करायच्या होत्या, 4 गोष्टी लिहायच्यात, पहिली दुसरी तिसरी अशा पद्धतीने तुम्ही 4 गोष्टी लिहून टाका. त्यानंतर A3मध्ये तुम्हाला दिला आहे फाइंड आउट द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग नाऊन. या नाऊनसाठी बीटिंग या नाऊनसाठी डिस्क्रायबिंग वर्ड पॅसेजमधून शोधून लिहा. बॉय आहे, किड आहे. ओके. त्यानंतर वे आहे. डिस्क्रायबिंग वर्ड्स तुम्हाला शोधून लिहायचे आहे, डिस्क्राईब करतायत या कॅरेक्टरला. A4मध्ये आहे डू ॲज डायरेक्टेड, ज्यामध्ये म्हटलेलं आहे स्वामी इज टॉकेटिव्ह लिटल किड. ओके. स्वामी. तर विद्यार्थी मित्रांनो स्वामी शब्द दिला आहे मेक WH क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज अन आन्सर. स्वामी हे जे आहे ते उत्तर आलं पाहिजे, त्या असा प्रश्न तयार करायचा आहे. तर हू इज दी टॉकेटिव्ह किड अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न बनवू शकता. हू इज दी टॉकेटिव्ह किड, तर याचं उत्तर काय येणार स्वामी. ओके. त्यानंतर जाऊया पुढे. दिस वॉज द लाईफ ऑफ टिपिकल बॉईज. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. करेक्ट क्वेश्चन टॅग तुम्हाला चूज करायचा आहे. वॉज दिस, वॉजंट दिस,
वॉज इट आणि वॉजंट इट अशा पद्धतीने दिलेला आहे. योग्य तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर F5 पर्सनल रिस्पॉन्स. विद्यार्थी मित्रांनो, पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे स्वमत, स्वतःचं मत तुम्हाला व्यक्त करायचं आहे. तर यामध्ये प्रश्न म्हटलेला आहे, हाऊ विल यू कन्व्हिन्स द चिल्ड्रन हू हेट स्कूल. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी किंवा जोही लहान मुलगा किंवा एखादं लहान बाळ म्हणजे जे अंगणवाडीत किंवा शाळेत जाते तशीच पहिली दुसरीला, त्याला शाळेशी तिरस्कार आहे, त्याला शाळा अजिबात आवडत नाही, तर तुम्ही त्याला कशा पद्धतीने बनवाल, कशा पद्धतीने समजून सांगाल की शाळा योग्य आहे, शाळेत काय असतं हे कशा पद्धतीने समजून सांगाल हे तुम्हाला मांडायचं आहे, मांडणी करायची आहे. त्यानंतर क्वेश्चन 2B ज्यामध्ये दिला आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. आता पुन्हा एकदा तुम्हाला पॅसेज दिलेला आहे, पाठ्यपुस्तकातीलच आहे, तुम्ही बघू शकता. आय थिंक बार्गर जो काही तुमचा पॅसेज आहे, ती एक मुलगी असते जी की नेहमीच सॅड असते आणि तिच्या लाईफमध्ये एक वेळेस तिला भिकारी भेटतो आणि तो भिकारी भेटल्यानंतर ती बघते की मी एवढी सॅड का राहते, एवढी निगेटिव्ह का राहते. ओके, तोच आहे का बघूयात. येस 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 तोच आहे बिगर. ओके, तोच चॅप्टर आहे. तर बघा, हा स्क्रीनशॉट घेऊन टाका जेणेकरून तुम्ही परिचित वाचू शकता. ओके, बघूया काय प्रश्न आहे. तर प्रश्न आहे, से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. पुढील विधाने चूक की बरोबर हे तुम्हाला सांगायचं आहे. ज्यामध्ये आहे, द बिगर बिकम मीनास रोल मॉडेल. येस, हे ट्रू आहे. त्यानंतर दुसरा आहे, द बिगर अँड द यंग गर्ल वी आर प्लेइंग ऑन द रोड बिकॉज देअर वॉज अ लॉट ऑफ ट्रॅफिक. हे फॉल्स आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तिसरा आहे, इट took Mina almost 2 years to put the change into effect. ओके, हे ट्रू आहे की फॉल्स सांगायचं आहे. त्यानंतर चौथा आहे, मीना वॉज ॲबल टू गिव्ह गुरु दक्षिणा डायरेक्टली टू हर गुरु द बिगर. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जाऊया पुढे. कंप्लीट द वेब कंप्लीट करायची आहे, ज्यामध्ये म्हटलेलं आहे, बिगर्स ॲक्टिव्हिटीज दॅट चेंज्ड मीनास ॲटिट्यूड. तर बिगरच्या म्हणजे त्या भिकाऱ्याच्या कोणकोणत्या अशा ॲक्टिव्हिटीज होत्या, त्याचे कोणकोणती अशी लक्षणे होती की त्यांनी मीनाचे जे काही मीनाच्या जो काही ॲटिट्यूड होता, मीनाचा एक जो काही दृष्टिकोन होता तो बदलला. ओके, त्यानंतर A3मध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो, फाइंड अँटोनियम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. हेल्थसाठी विद्यार्थी मित्रांनो जो काही म्हणजे विरुद्धार्थी शब्द आलेला आहे तो तुम्हाला शोधून लिहायचा त्या परिच्छेदामधून. त्यानंतर अनहॅपी. हेल्थसाठी विद्यार्थी मित्रांनो, हेल्थसाठी काय घेतलेलं असेल तर पीसफुल गार्डन. एकदम बघा, आय थिंक स्वर्ग म्हणून शब्द आहे. हेल्थ म्हणजे नर्क, तर स्वर्ग याच्यासाठी जर शब्द स्वर्ग आलेला असेल पण इंग्लिशमधून तुम्ही एकदा चेक करा. त्यानंतर अनहॅपीसाठी हॅप्पी आलेला आहे. ओके, B4मध्ये आहे, डू ॲज डायरेक्टेड. सूचनेनुसार कृती करा. पहिला आहे, आय अंडरस्टूड थिंग्स. रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ थिंग्स. ओके, थिंग्स म्हणजे हे जे काही वाक्य आहे थिंग्सपासून सुरू करायचं आहे. थिंग्स आय अंडरस्टूड अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. त्यानंतर आहे दुसरा, दे विअर टोटली ड्रेंच्ड and totally happy. They were totally drenched and totally happy. Rewrite the sentence using as well as. They were totally drenched as well as totally happy. ओके, अशा पद्धतीने वाक्य लिहायचं आहे. They were totally drenched as well as totally happy. त्यानंतर B5मध्ये आहे, हु इज युअर रोल मॉडेल. राईट 2 to 3 सेंटेन्स अबाउट हिम ऑर हर. विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्ही व्हिडिओला आतापर्यंत बघितलं आहे. एक छोटीशी कमेंट करायची आहे, तुमचं रोल मॉडेल कोण आहे. अनेक विद्यार्थ्यांचं रोल मॉडेल जे असतं सलमान खान, शाहरुख खान, MS धोनी, विराट कोहली. तर जे कोणी असेल भाई, कोणीतरी सिंगरही असू शकतं, आपण कोणालाही नाव ठेवत नाही. सर्व लोक जो कोणी असेल, अनेक विद्यार्थ्यांचे तर APJ अब्दुल कलाम असतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतात, छत्रपती शिवाजी महाराज असतात. जे कोणी तुमचे रोल मॉडेल आहे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. सर्वांना रिप्लाय देण्याचा प्रयत्न कराल. नक्की तुमचे रोल मॉडेल जे कोणी असतील ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. सेक्शन 3 ज्यामध्ये पोएट्रीचा पार्ट आहे, कवितेवरती आधारित प्रश्न आहे. आता तुम्हाला यामध्ये कविता दिली असेल 1 ते 2 आणि त्या कवितेचा विद्यार्थी मित्रांनो कवितेवरती प्रश्न असतील. बघा, रीड द फॉलोइंग टांजा अँड डू द ॲक्टिव्हिटी. ज्यामध्ये A1मध्ये म्हटलेलं आहे, कंप्लीट द फॉलोइंग लाईन्स युजिंग प्रॉपर वर्ड्स. योग्य शब्दांचा वापर करून तुम्हाला ही जी काही कविता आहे ती पूर्ण करायची आहे. कवितेच्या लाईनी तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. द स्पीकर्स ब्रिज बिकम ... त्यानंतर दुसरा आहे, द स्पीकर गॉट बीटन अप ... तर बघा, ही कविता दिल्या विद्यार्थी मित्रांनो, दिस पॅटर्न लाईकनेस इवन डॉक्टर माय फूड स्टेप्स ॲट अ स्कूल. बघा, ही तुम्हाला कविता दिल्या, हिचा स्क्रीनशॉट घ्या आणि यावरती प्रश्न आहेत ती सोडवायचे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो A2मध्ये राईट एनी 2 लाईन्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट दॅट यू फाइंड मोस्ट ह्युमरस. त्यानंतर A3मध्ये म्हटलेलं आहे, राईट एनी 2 pieces ऑफ रायमिंग वर्ड फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पाठ्यपुस्तक या कवितेतून यमक जुळणाऱ्या यमक जुळणारे शब्द लिहायचे, जसे की डॉग्ड, फ्लॉग्ड. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो स्कूल, पूल. त्यानंतर आहे फ्रूटलेसली, नाही न्यू यू. ओके, न्यू यू हे देखील होतं आहे. अशा पद्धतीने तुम्ही ते करू शकता. ओके, त्यानंतर टाईड ब्राईड. त्यानंतर लाईफ पाईप. अशा पद्धतीने मग जुळणाऱ्या जोड्या तुम्हाला लिहायच्या आहेत. त्यानंतर ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स.
गिवन पॉईंट्स. तर बघा, अ टीनेजर्स प्रेयर ही पोएम दिलेली आहे तुम्हाला. टीनेजर्स प्रेयर अगदी महत्त्वाची पोएम आहे. हिचं ॲप्रिसिएशन तोंडी पाठ असू द्या, कारण तुम्ही बघितलेलं असेल अनेक विद्यार्थ्यांना ही जी काही हिचं ॲप्रिसिएशन आहे ते तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो घटक चाचणीसाठी आलेलं होतं आणि प्रथम सत्रासाठी आलेलं आहे. काही विद्यार्थ्यांना अनेक वेळा घटक चाचणी 2साठी येत असतं आणि अनेक विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी, म्हणजे सर्वांनाच बोर्ड परीक्षेसाठी येत असतं. अगदी महत्त्वाची कविता आहे. ॲप्रिसिएशन तुमचं तोंडपाठ असायला हवं. हिचं ॲप्रिसिएशन तोंडपाठ असू द्या. टायटल आहे टीनेजर्स प्रेयर. जे काही पोएट आहेत ते आहेत जे मोर्स. ओके, तुमची जी काही राईम स्कीम वगैरे आहे आणि ते सर्व तुमचं पाठ असायला हवं. बघा, पॉईंट्स आहे. टायटल आहे काय, टीनेजर्स प्रेयर. नेम ऑफ द पोएट जे की इथंच दिलेलं आहे असतं जे मोर्स. त्यानंतर आहे राईम स्कीम फाईंड करून लिहायची आहे. ए बी आहे की ABCB आहे. फिगर ऑफ स्पीच. बघा, फिगर ऑफ स्पीच एनीवन म्हटलं असतं आणि बोर्ड परीक्षेसाठी देखील IMP सांगतो तुम्हाला. फिगर ऑफ स्पीच जर तुम्हाला येत नसेल तर अलिट्रेशन आणि रिपिटेशन हे दोन्ही बिंदास डोळे बंद करून लिहून टाका, तुम्हाला 1 मार्क ते मिळून जाईल. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो थीम सेंट्रल आयडिया. कवितेची थीम सेंट्रल आयडिया काय आहे ते तुम्हाला समजून सांगायचं आहे. त्यानंतर आहे सेक्शन 4 ज्यामध्ये आहे नॉन टेक्स्टाईल पॅसेज. पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील उतारा असतो, अपठित उतारा असतो. बघा, आता अपठित उतारा दिला असणार त्यावरती काही प्रश्न असणार. तर हा बघा, अपठित उतारा दिलेला आहे. याचा लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या. बघूया काय प्रश्न दिलेला आहे त्यावरती. ओके, तर चला बघूया काय प्रश्न दिलेला आहे. पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, चूज द अल्टरनेटिव्ह फ्रॉम द ब्रॅकेट्स अँड राईट द सेंटेन्सेस. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहायची आहेत. ओके, मोस्ट वॅकन्सीज आर गिवन बाय अँड तर पहिला आहे इंजेक्शन आणि दुसरा आहे ओरली. त्यानंतर दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो वॅक्सिनेशन इज अ सेफ अँड त्यानंतर तिसरा आहे टुडे दियर वीर वॅकन्सीज अवेलेबल टू प्रोटेक्ट अगेन्स्ट ॲट लिस्ट डिसीज. ओके, त्यानंतर चौथा आहे वॅकन्सीज नाही आहे, वॅक्सिन आहेत. ओके, वॅक्सिन्स आहे. सॉरी वॅक्सिन्स. ओके, वॅक्सिन्स ट्रेन युअर इम्युन सिस्टम टू क्रिएट डिसीज और अँटीबॉडीज. ते बघा विद्यार्थी मित्रांनो जस्ट मिस्टेक झाली, ते वॅकन्सीज आलं चुकून. वॅक्सिन आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्व तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, द वॅक्सिन्स आर गिवन बाय अँड तर हे विद्यार्थी मित्रांनो इंजेक्शन आहे, ओरली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरं आहे वॅक्सिनेशन इज अ सेफ अँड त्यानंतर तिसरा आहे टुडे दिअर वेर वॅक्सिन्स अवेलेबल टू प्रोटेक्ट अगेन्स्ट ॲट लिस्ट डिसीज. तर विद्यार्थी मित्रांनो 20 आहे किंवा 10 आहे, जो की योग्य पर्याय आहे तो तुम्हाला लिहायचा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौथा वॅक्सिन्स ट्रेन युअर इम्युन सिस्टम टू क्रिएट तर डिसीज आणि अँटीबॉडीज. ओके, तर बघा पूर्ण परिचय एकदा वाचून घ्या. वॅक्सिन्स इज अ सिम्पल, सेफ अँड इफेक्टिव्ह वे टू प्रोटेक्टिंग पीपल अगेन्स्ट हार्मफुल डिसीज बिफोर दे आर कम इन टू द कॉन्टॅक्ट विथ देम. इफ युजेस युअर अँटीबॉडीज नॅचरल फ्लुइड्स. ओके, तुम्ही एकदा सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो परिचित वाचा, सर्व उत्तरे तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर A2 मध्ये म्हटलेलं आहे राईट वेज ऑफ वॅक्सिन्स दॅट आर गिवन इन द पॅसेज. ओके, त्यानंतर A3 मध्ये आहे फाइंड आउट द वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज 10 lakh नॉट परमनंट. ओके, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो A4 मध्ये डू ॲज डायरेक्टेड सूचनेनुसार कृती करा, ज्यामध्ये म्हटलेलं आहे वॅक्सिनेशन इज सेफ तुम्हाला लिहायचं आहे. मेक द सेंटेन्स निगेटिव्ह विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग. याचा अर्थ न बदलता हे विधान काय आहे, हे विधान तुम्हाला निगेटिव्ह बनवायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरं वॅक्सिनेशन इज ॲज स्ट्रॉंग ॲज एनी मेडिकल ट्रीटमेंट. मेक इट कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये विद्यार्थी मित्रांनो करायचं आहे. त्यानंतर एपायमध्ये पर्सनल रिस्पॉन्स द्यायचा आहे. राईट इम्पॉर्टन्स ऑफ वॅक्सिनेशन इन युअर ओन वर्ड्स. विद्यार्थी मित्रांनो वॅक्सिनेशनचं महत्त्व तुम्हाला, म्हणजे टीकाकरण याचं महत्त्व तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये, लसीकरण याचं महत्त्व तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये द्यायचं आहे. त्यानंतर बीमध्ये आहे समरी रायटिंगमध्ये विद्यार्थी मित्रांनो समरी लिहायची आहे तुम्हाला. क्वेश्चन नंबर 4A मध्ये, ज्यामध्ये म्हटलं आहे राईट द समरी ऑफ इट सजेस्ट, म्हणजेच म्हटलेलं तुमचा पॅसेज जो वाचला आपण क्वेश्चन नंबर 4A मधला अपठित, त्याची तुम्हाला समरी लिहायचं आहे, 1/3 लिहायचं आहे आणि टायटल द्यायचं आहे त्याला. त्यानंतर सेक्शन 5 ज्यामध्ये रायटिंग स्किल आहे. रायटिंग स्किल म्हणजे तुम्हाला लेखन कौशल्य, ज्यामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एक ॲडव्हर्टाईज दिली जाते आणि त्यावरती तुम्हाला मुद्दे दिले जातात, त्यावरती पत्र लेखन करायचं असतं. बघा A1 और A2 म्हटलेलं आहे लेटर रायटिंग म्हटलेलं आहे, ज्यामध्ये आहे डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. रीड द फॉलोइंग पोस्टर अबाउट क्लीनलीनेस वीक. ओके, क्लीनलीनेस वीक ज्यामध्ये आहे बाबळगाव विलेज अनाउन्सेस क्लीनलीनेस वीक. क्लीनलीनेस कीप्स यू हेल्दी. क्लीनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पिरियड ऑफ क्लीनलीनेस 15 सप्टेंबर 2022 टू 22 सप्टेंबर 2022. तर बघा इथे 2024 देखील करू शकता. डू दिस ऑलवेज यूज डस्टबिन्स, कीप युअर लोकॅलिटी क्लीन, डोंट स्प्लिट ऑन रोड्स अँड वॉल्स. त्यानंतर आहे यूज टॉयलेट्स एव्हरी डे अँड प्लांट मोर ट्रीज. ओके, आता बघा खाली काय दिलं आहे, इन्फॉर्मल लेटर करा किंवा फॉर्मल लेटर करा. ओके, इन्फॉर्मल लेटर लिहू शकता किंवा फॉर्मल लेटर लिहू शकता. यू आर महेश मोहिनी पाटील
महेश आहात किंवा मोहिनी आहात. जर तुम्ही महेश मुलगा असाल तर महेश लिहा आणि मुलगी असाल तर मोहिनी पाटील नावाने करू शकता. साई निवास बाबळगाव विलेज लातूर. राईट अ लेटर टू युअर फ्रेंड टेलिंग हिम हाऊ यू सेलिब्रेटेड क्लीनलीनेस वीक. मेक यूज ऑफ द पॉईंट्स गिवन इन द पोस्टर. आता बघा, तुम्ही विद्यार्थी मित्रांनो महेश किंवा मोहिनी आहात, तुम्हाला आणि तुमचा पत्ता दिला आहे, तुम्ही या पत्त्यावरती राहतात आणि तुम्हाला तुमच्या मित्राला पत्रलेखन करायचं आहे की तुम्ही हा जो काही स्वच्छता आठवडा आहे, स्वच्छता राबवण्याचा आठवडा आहे, स्वच्छता आठवडा आहे विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्ही कसा राबवला हे तुम्हाला सांगायचं आहे त्याला या पत्राच्या मार्फत. आणि हे जे काही मुद्दे दिले आहेत त्यांचा वापर, या पॉईंटचा वापर तुम्ही त्यामध्ये करू शकता. ओके. और जर तुम्ही हे करू शकत नसाल तर फॉर्मल लेटर करू शकता. बघा, फॉर्मल लेटरमध्ये काय असतं, इन्फॉर्मलमध्ये एक पत्ता असतो, सब्जेक्ट नसतो, आणि फॉर्मलमध्ये विद्यार्थी मित्रांनो 2 पत्ता एक सब्जेक्ट असतो. ओके. तर बघा, फॉर्मल लेटरमध्ये आहे यू आर महेश मोहिनी पाटील साई निवास बाबळगाव विलेज लातूर. राईट अ लेटर टू ग्रामसेवक ड्राविंग हिज अटेन्शन टू हिज पॉईंट्स अँड गिवन द पोस्टर्स ऑल्सो यूज द ओन पॉईंट्स. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघा, तुम्ही महेश आहात किंवा मोहिनी पाटील आहात, तुम्हाला काय तुमचा ॲड्रेस दिलेला आहे आणि तुम्हाला ग्रामसेवक यांना पत्र लिहायचं आहे की त्यांचं लक्ष या गोष्टीकडे यावं, त्यामुळे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बीमध्ये डायलॉग रायटिंग किंवा स्पीच रायटिंग. एक तर डायलॉग रायटिंग करा किंवा स्पीच रायटिंग करा. B1 और B2. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. ज्यामध्ये B1मध्ये म्हटलेलं आहे डायलॉग रायटिंग करायचं आहे. ज्यामध्ये एमध्ये म्हटलेलं आहे प्रिपेअर डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्सेस. ओके. डायलॉग प्रिपेअर करायचा आहे. यामध्ये म्हटलेलं आहे हॅव यू वॉच टुडेज मॅच. रोहित शर्मा हिट्स द सेंचुरी. हू स्कोर्ड सेंचुरी टुडे. येस आय हॅव. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हॅव यू वॉच टुडेज मॅच हा पहिलं येणार. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौथं जे आहे ते दुसरं येणार. त्यानंतर तिसरं जे आहे ते तिसरंच येणार आणि दुसरं जे आहे ते चौथं येणार. त्यानंतर कंप्लीट द डायलॉग कंप्लीट करायचं आहे. रवी म्हणतोय डू यू लाईक सिंगिंग. तुम्हाला गाणे आवडते का. अमोल येस आय लाईक सिंगिंग. ओके. आय लाईक सिंगिंग. तर रवी विचारतोय हू इज युअर फेवरेट सिंगर. तुझा आवडता गायक कोणता. तर अमोल सांगतोय माय फेवरेट सिंगर इज आतिफ अस्लम, अरिजित सिंग, जो कोणी असेल. आणि जर तिचे सिंगर जर कोणी असेल निती मोहन वगैरे किंवा श्रेया घोषाल, जो कोणी असेल तर तो त्याचं उत्तर देतो. तुम्हाला यामध्ये काय करायचं आहे तर तुम्हाला स्वतः सोडवायचं आहे. बघा, आपण उत्तरे ओरली सांगितलीत. त्यानंतर सीमध्ये आहे राईट डायलॉग मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑन द ॲडव्हान्टेजेस ऑफ रीडिंग. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो वाचनाचे फायदे यावरती विशाल आणि सुनील या दोघांमध्ये जे की भाषांतर चालू आहे ते भाषांतर तुम्हाला लिहायचं थोडक्यात तुमच्या विचाराने. त्यानंतर स्पीच रायटिंग भाषण लेखन करायचं विद्यार्थी मित्रांनो. यू हॅव टू डिलिव्हर अ स्पीच ऑन द ओकेशन ऑफ गांधी जयंती. द टॉपिक इज व्हाय आय लव्ह इंडिया. राईट अ स्पीच युझिंग द फॉलोइंग पॉईंट्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 2 ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त तुम्हाला भाषण द्यायचं आहे आणि पुढील मुद्द्यांचा तुम्हाला वापर करायचा आहे. आणि लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, मुद्दा दिला आहे तुम्हाला माझ्या देशावर का प्रेम आहे, माझं भारतावर का प्रेम आहे. पॉईंट्स दिलेले आहे रिच अँड व्हेरिड हेरिटेज, व्हरायटी ऑफ पीपल, इंटरेस्टिंग पर्सनॅलिटीज. हे सर्व पॉईंटचा तुम्हाला वापर करून लिहायचा आहे. क्वेश्चन 6A मध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे. व्हर्बल टू नॉन व्हर्बल करा किंवा नॉन व्हर्बल टू व्हर्बल करा. बघा, डू एनी वन ऑफ द फॉलोइंग म्हटलेलं आहे. A1 करा किंवा A2 करा. ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो युअर पेन फ्रेंड हू लिव्ज इन जपान वॉन्ट टू नो अबाउट रेनी. बघा, आता तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इथे दिलेलं आहे. तर आता बघा, तुम्हाला एक चार्ट दिला आहे, त्यामधून तुम्ही परिच्छेद करू शकता. किंवा विद्यार्थी मित्रांनो और तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बलसाठी तुम्हाला एक पॅसेज बनवायचं असेल. आता यामधून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक चार्ट दिला आहे, त्यामधून पॅसेज बनवायचा. आता एक थोडक्यात एक माहिती दिली आहे, त्यावरून तुम्हाला पॅसेज बनवायचा आहे. रीड करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. डू और डोंट्स. ओके. त्यानंतर जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे. एक्सपांड द थीम एक्सपांड करायची आहे. तर तुम्ही न्यूज रिपोर्ट करू शकता किंवा डेव्हलप अ स्टोरी करू शकता. B1 किंवा B2. आता न्यूज रिपोर्टसाठी तुम्हाला पॉईंट दिलेला आहे. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ दी हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स. ओके. महात्मा फुले हायस्कूल सेलिब्रेट्स टीचर्स डे. हेडलाईन, डेटलाईन, इंट्रोडक्शन, शॉर्ट कंटिन्युइंग पॅराग्राफ. और B2मध्ये म्हटलेलं आहे डेव्हलप अ स्टोरी डेव्हलप करायची आहे, स्टोरी बनवायची आहे. कंप्लीट द नरेटिंग विथ दी हेल्प ऑफ द गिवन एंडिंग. सजेस्ट अ सुटेबल टायटल. इन दी वे राम शोड इज दी हॉनेस्टी अँड ट्रूड हॉनेस्टी इज दी बेस्ट पॉलिसी. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो प्रामाणिकपणावरती तुम्हाला कथालेखन करायचं आहे. शेवटची लाईन दिली आहे. पूर्णपणे तुम्हाला याची कथालेखन करायची आहे. तिला शीर्षक, योग्यते आणि योग्यची काही मॉरल आहे ते द्यायचं आहे. त्यानंतर सेक्शन 6 ज्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट आहे. ट्रान्सलेशन भाषांतर, ज्यामध्ये एमध्ये म्हटलेलं आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. एनी फोर. ट्विन्स म्हणजे जुळवा. त्यानंतर आहे फेवरेट म्हणजे आवडता. कस्टमर म्हणजे ग्राहक. बिगर म्हणजे विगार. त्यानंतर मिस्टेक म्हणजे चूक. ग्रँड पॅरेंट्स म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आजी आजोबा, ज्यांना तुम्ही म्हातारे म्हणतात. ओके. त्यानंतर आहे बीमध्ये ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इन 2. कोणते विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मातृभाषेत ट्रान्सलेट करायचे आहे. ज्यामध्ये पहिला आहे ब्लड इज रिक्वायर्ड टू सेव्ह द
पेशंट्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो रुग्णांना वाचवण्यासाठी रक्त हे खूप महत्त्वाचं असतं किंवा रक्त हे अनिवार्य असतं. त्यानंतर दुसरं आहे ब्लड कॅन नॉट बी प्रोड्यूस्ड इन फॅक्टरीज म्हणजे विद्यार्थी मित्रांनो रक्त हे कोणत्याही फॅक्टरीमध्ये बनत नाही. त्यानंतर तिसरं आहे डोनेटिंग ब्लड इज नॉट हार्मफुल म्हणजे कोणालाही रक्तदान करणे हे कोणत्याही प्रकारचं आपल्यासाठी धोकादायक नाही. चौथं आहे पार्टिसिपेट इन ब्लड डोनेशन कॅम्पेन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो रक्तदान शिबिरामध्ये तुम्ही अधिकाधिक सामील व्हा. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो सीमध्ये ट्रान्सलेट द फॉलोइंग आयटम्स प्रोव्स पुढील म्हण किंवा वाक्यप्रचार वा तुमच्या मातृभाषेत विद्यार्थी मित्रांनो ट्रान्सलेट करायचे आहे. हेल्थ इज वेल्थ म्हणजे विद्यार्थी मित्र आरोग्य ही संपत्ती आणि हस्ते मेक्स वेस्ट. ओके, तर बघा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका इथे संपलेली आहे. ही प्रश्नपत्रिका होती फर्स्ट टाइम एक्झाम क्लास 10th सब्जेक्ट इंग्लिशची, प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 10वी विषय इंग्रजीची. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडली नसेल, व्हिडिओ आवडली असेल तरी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही प्रश्नपत्रिका नक्कीच खूप उपयुक्त ठरणार आहे. प्रश्नपत्रिकाला तुम्ही स्वतः सोडून बघा. आम्ही सांगितलेले उत्तरे तुमच्या लक्षात असतील नसतील काही हरकत नाही, तुम्ही एकदा सोडवण्याचा प्रयत्न करा. जर सोडवतेच असेल तर तुम्हा सर्वांचं अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो तुमच्या स्क्रीनवरती आता काही व्हिडिओ दिसत असतील. एक व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्टचा आहे. प्लेलिस्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रथम सत्राची आता 10वीच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका दिसायला सुरुवात होईल. दुसरी व्हिडिओ एखाद्या विषयाची असेल, गणितिक वगैरे किंवा वैज्ञानिकची असू शकेल, कोणत्याही विषयाची असू शकेल, त्यावरती क्लिक करा विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांना ज्यांनी व्हिडिओला लाईक केलं, चॅनलला सबस्क्राईब केलं त्या सर्वांचा आभार मानतो. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो 600 ते 700 लाईक कंप्लीट करा. तुमच्यासाठी अधिक लवकर याची आन्सर शीट आणण्याचा प्रयत्न करेल. ओके, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता लवकरच दिवाळीच्या सुट्ट्या तर 10वीच्या विद्यार्थ्यांना फार कमी वेळ असतात, परंतु तरी देखील तुम्हाला सर्वांना आत्ताच ॲडव्हान्समध्ये दिवाळीच्या शुभेच्छा देतो. आणि या पेपरसाठी देखील मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओला इथेच थांबवतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.